नमस्कार शेतकरी मित्रांनो. जर तुमचा पीएम किसानचा हप्ता बंद झाला असेल, तर चालू करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लोकप्रिय ठरली आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. पण काही जणांनी केवायसी पूर्ण केली नाही अथवा एखादी छोटी चूक केल्याने त्यांचा हप्ता थांबतो. पण केंद्रीय कृषी मंत्रालय अशा शेतकऱ्यांसाठी खास अभियान राबविणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना देशभरात लोकप्रिय ठरली आहे. शेतकऱ्यांना या योजनेत दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी या मदत निधी कुठं खर्च करतात, त्याचा कसा वापर करतात, हे समोर येणार आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. काही कारणांमुळे या योजनेचा लाभ थांबविण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन अडचण सोडण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय या खास मोहीम राबविणार आहे. येत्या 12 फेब्रुवारीपासून ही खास मोहीम राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या योजनेचा ऑक्टोबरमध्ये 2022 मध्ये 12वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13वा हप्ता जमा करण्यात आला. याच 27 जुलै रोजी 14वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15वा हप्ता जमा केला होता. म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास 5 महिन्यांचे अंतर आहे. आता 16व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे एकूण 6,000 रुपये जमा केले. डीबीटी माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. पीएम किसान योजनेअंतर्गत 15वा हप्ता जमा करण्यात आला आहे. आता या योजनेचा 16वा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. एका आठवड्याचे अभियान कृषी मंत्रालयानुसार 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल. देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, हप्ता बंद होण्याचे कारण जाणून घ्या. शेतकऱ्यांचा हप्ता बंद होण्याची 2 महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण केवायसी संबंधीचे आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्या. बँक खाते आधार कार्डशी लिंक न केल्याने हप्ता बंद झाला असेल. 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान अभियान सुरू असेल. सेवा केंद्रावर हे अभियान चालविण्यात येईल. त्या ठिकाणी समस्या सोडवण्यात येईल. जिल्हा प्रशासन याविषयीची माहिती देणार आहे. समस्या दूर झाल्यास शेतकऱ्यांना थांबलेल्या हप्त्याची रक्कम पण मिळेल.